या साबुदाण्याच्या पापड्या बघा झालेत ना एकदम कुरकुरीत। अशाच साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा, साबुदाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून काय करायचं आणि पापड्या भाजल्यानंतर साबुदाणा दाताखाली कचकच लागू नये म्हणून काय करायचं, या सर्व काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचा किस वापरून उपवासाच्या पापड्या बनवणार आहोत। त्या पापड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। पातेलं इथं आपल्याला खोलगटच घ्यायचं आहे, कारण यामध्येच आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर इथं मी आता साबुदाण्याला स्वच्छ धुवून घेणार आहे। तर पाणी घालून मी स्वच्छ असा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घेत आहे। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला भिजवण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी यामध्ये घालून घेते। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते मी पाणी किती घेतलं होतं। आपलं जे बोट आहे ते फक्त अर्ध बोट यामध्ये बुडलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। या पद्धतीने साबुदाणे भिजवायचे आहेत। मी रात्रभर हे साबुदाणे भिजत ठेवले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचं साबुदाणे अगदी व्यवस्थित असे भिजले होते। प्रत्येक दाणा याचा मऊसूत असा झाला होता आणि मोकळा झाला होता। इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा किती छान भिजलेला आहे। आता मी एका चमच्याच्या मदतीने हा साबुदाणा सर्व मोकळा करून घेणार आहे। साबुदाणा मोकळा करून घेतल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर कळतो। तर इथं या भांड्यामध्ये इतका साबुदाणा हा भरलेला आहे। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा मी काढून घेते आणि ज्या भांड्याने आपण साबुदाणा भिजत ठेवला होता तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी त्याच पातेल्यानं एक पातेलं इथं पाणी घेतलेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला एक मोठं पातेलं ठेवून द्यायचं आहे। इथे मी जाड तळाचं ॲल्युमिनियमचं मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजला होता त्याच पातेल्याने 2 पातेले इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला 2 पट इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाण्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे मी इथं यावरती झाकण देऊन पाणी गरम करून घेते। पाणी आपलं गरम होत आहे तोपर्यंत इथे मी बटाटे किसून घेणार आहे। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले, त्याची साल काढली आणि एका परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि किसणीच्या मदतीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला पाव किलो इतका बटाटा घ्यायचा आहे। आता हा बटाटा अजिबात काळा पडू नये म्हणून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। म्हणजेच यामध्ये जे काही स्टार्च आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर आपण बटाटा स्वच्छ धुवून घेतला नाही, त्यामधलं सर्व स्टार्च काढून घेतलं नाही तर आपल्या साबुदाण्याच्या पापड्यामध्ये बटाटा हा पिवळा पडू शकतो। आता मी तिसऱ्यांदा हा बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि चौथ्यांदा हा पाण्यामध्ये ठेवून दिला आहे। तर इथं बघू शकता पाणी सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। तर इथं मी साबुदाणा हळूवारपणे यामध्ये घालून घेते। साबुदाणा घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने खालून आपल्याला हा सर्व साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। साबुदाणा घातल्यानंतर लगेचच याला उकळी आली आहे। तर इथं बघू शकता तुम्ही आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। अर्धा साबुदाणा शिजला की मगच आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे। आता बघू शकता इथे साबुदाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। पुन्हा एकदा हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून तो खाली चिटकणार नाही। तर आता साबुदाणा छान उकळतोय, अर्धा शिजलेला आहे। यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे। पाणी स्वच्छ बटाट्यामधलं निथळायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे। बटाट्याचा किस घातल्यानंतर इथं पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस इथं आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि याची सुद्धा आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर आता मी झाकण देऊन थोडंसं याला शिजवून घेते, म्हणजे बटाटा आपला पटकन शिजला जाईल। तर इथं बघू शकता तुम्ही छान असं याला उकळी काढून घेतलेली आहे। आता थोडंसं मिश्रण घट्टसर होऊ लागलेलं आहे। या स्टेजमध्ये आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते। त्यानंतर यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे। तुम्हाला जर यामध्ये
हिरवी मिरचीची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता या पळीवरती एक लेयर तयार झाला आहे आणि एक रेष सुद्धा उमटते आणि तुम्ही इथे बघू शकता बटाटा सुद्धा आपला अगदी परफेक्ट असा शिजला आहे। आता हे पुन्हा एकदा तळापासून मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, परफेक्ट असं शिजलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तर साबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी आपल्याला हे मिश्रण हलकसं कोमट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी मिश्रण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हलकसं याला कोमट होऊ द्यायचं आहे। तर इथं मिश्रण आता कोमट झालेलं आहे। आता आपण याच्या पापड्या करून घेणार आहोत। इथे मी पापड्या करण्यासाठी एक कॉटनचा कपडा अंथरून घेतला आणि त्यावरती प्लास्टिकची शीट अंथरून घेतलेली आहे। आता यावरती आपण पळीने पापड करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पापड आपले करत असताना आपल्याला याला पसरवायची गरज नाही, अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण झालं आहे, त्यामुळे आपोआपच याला आकार येत आहे। तर इथे आपण साबुदाण्याच्या या पापड्या करून घेतोय। अगदी व्यवस्थित असं आपलं मिश्रण झालेलं आहे। मिश्रण जर जास्त थंड झालं असेल तरच मग आपल्याला याला शेप करायची गरज आहे, पण हलकसं कोमट असतानाच आपल्याला पटपट हात चालवत याच्या पापड्या करून घ्यायच्या आहेत। सर्व पापड्या मी अशाच पद्धतीने करून घेतल्या। आमच्याकडे गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं, त्यामुळे मी गॅलरीमध्येच बसून या छान अशा पापड्या करून घेतल्या। 2 दिवस मी कडक उन्हामध्ये ह्या पापड्या वाळवून घेतल्या। अगदी व्यवस्थित अशा ह्या पापड्या वाळल्या होत्या आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता या किती ट्रान्सपरंट आणि पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या दिसत आहेत। 2 दिवस या उन्हामध्ये अगदी व्यवस्थित अशा वाळल्या होत्या। तुमच्याकडे जर कमी ऊन असेल तर तुम्ही 3 दिवस याला ऊन देऊ शकता। तर आता आपण पापडी तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकताच ही दुप्पट अशी फुललेली आहे। अजिबात याचा कलर सुद्धा चेंज झालेला नाही। अगदी परफेक्ट अशा या पापड्या झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी पापड्या तळून घेत आहे। तेल आपल्याला इथे जास्त गरम करायचं नाही, त्यामुळे पापड्या आपल्या लालसर होणार नाहीत। पहिली पापडी भाजत असताना माझं तेल थोडंसं गरम होतं, त्यामुळे हलकासा पिवळा रंग आलेला आहे। आता या साबुदाण्याच्या पापड्यांमध्ये मी थोडासा बटाटा जास्त वापरलेला आहे, तुम्ही इथे कमी सुद्धा वापरू शकता। तर इथं बघू शकता किती छान आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला तर इतक्या सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशा झाल्या होत्या। अगदी कुसकुशीत आणि अगदी तोंडात घालताच विरघळणाऱ्या या पापड्या झाल्या होत्या। प्रत्येक साबुदाणा असा टपोरा मस्त फुलला होता आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या झाल्या होत्या। अजिबात तेलकट न होणाऱ्या या साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत। बाय बाय।